केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी एक नवी घडामोड घडलेली आहे। पोलिसांनी सियाला लोहगडावर नेलं आणि सीन रिक्रिएशन केलं। घटना कशी घडली याचा तपास करण्यात आला आणि त्यातून तपासाला गती आणि वेगळी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। लोणावळ्याच्या लोहगडावर पोलिसांच्या बंदोबस्तात आणली गेलेली ही तरुण ही दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे क्रूर निर्दयी सिया गोयल, जिच्यावर तिचा भावी पती केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप आहे। तिनं तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या मदतीने ही हत्या केल्याचा दावा केला जातो। त्याच गुन्ह्याच्या सीन रिक्रिएशनसाठी तिला आणण्यात आलं। केतन अग्रवाल प्रकरणामध्ये आज मोठी घडामोड या ठिकाणी घडलेली आहे। लोहगडावरती आज त्या ठिकाणी सिया गोयलला नक्की सीन कसा झाला होता किंवा घटना काय झाली होती हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आज सिया गोयलला लोहगडावर आणलं होतं। खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी लोहगडावरती नक्की काय प्रकार घडला, कसा प्रकार घडला, केतन कुठं उभा होता किंवा सिया कुठं उभी होती किंवा चेतनने कुठून त्याला ढकललं, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा नक्की काय झालं होतं हा प्रत्यक्षित त्या ठिकाणी करण्यासाठी पोलिसांनी आज या ठिकाणी एक फायबरचा पुतळा देखील आणला होता व तो फायबरचा पुतळा डोंगरावरनं खाली पाडून त्या ठिकाणी नक्की कुठून त्याला ढकलण्यात आलं या सर्व गोष्टी त्या ठिकाणी जाणून घेण्यात आल्या। मात्र त्या ठिकाणी दुसरीकडे आपण जर पाहिलं की मी शूची लेस बांधत होते आणि चेतनने त्या ठिकाणी केतनला गडावरनं खाली ढकलल्याचं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळालेली आहे। मात्र या ठिकाणी नक्की आज झालेल्या या सर्व सीन क्रिएशनच्या तपासामध्ये नक्की काय पुढे आलेलं आहे त्या गोष्टीबद्दल नक्की आणि पुढे आता पोलिसांचा तपास कुठल्या वळणावरती वळतो ते देखील पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। सिया आणि केतनचं मोठ्या थाटात लग्न होणार होतं। कोट्यावधीचा खर्च त्यासाठी करण्यात आला होता। मात्र सियाच्या मनात केतन अग्रवालऐवजी चेतन चौधरी होता। त्यामुळे तिनं चेतन सोबत मिळून केतनच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। 18 जून रोजी तो कट तडीस नेल्याचं बोललं जात आहे। आज सियाने दिलेल्या माहितीनुसार आपण घटनाक्रम परत एकदा उजळणी केलेली आहे आणि तिने कळवल्याप्रमाणे आम्ही कुठे कुठे काय घटना घडली त्याबद्दल माहिती घेतलेली आहे। हो, तिने जी घटना घडली त्या पद्धतीने आपण तपास केलेला आहे। तपास आणखीन चालू आहे आणि नक्कीच आपण तपास योग्य दिशेने चालू आहे। सराव, प्रयत्न आणि हत्या, केतनची हत्या करण्यासाठी पर्यायांचा ऑनलाईन शोध। 31 मे 2026 केतनचं लोहगडावर गेल्यावर सियाला सुचली हत्येची कल्पना। चेतनच्या संपर्कात राहून सिया रचत होती कट। 14 जून केतनला दरीत ढकलण्याचा सियाचा प्रयत्न फसला। साप दिसल्याचा बहाणा करत सियानं केतनची दिशाभूल केली। 18 जून हत्या करण्यासाठी चेतनही सिया केतन पाठोपाठ लोहगडावर पोहोचला। त्यावेळी दोघांनी केतनला ढकलून खून केल्याचा आरोप। ओळख लपवण्यासाठी चेतननं ऐन उन्हाळ्यात हुडी घातली होती। हत्येचा आरोप असलेल्या सियाला घेऊन पोलीस त्याच घटनेचं रिक्रिएशन करण्यासाठी आले होते। सीन रिक्रिएशन करण्यात आलेली आहे आता आणि त्याच 21 आम्हाला ते घटनास्थळ जे आहे तिकडे कशा प्रकारे ते इन्सिडेंट घडला आणि कशा प्रकारे ते कोणत्या रूटने गेले, कसा काय केलं ते सांगण्यात आलेलं आहे, ते कव्हर करण्यात आलेलं आहे। त्याच्या पंचनामा सिया आणि चेतननं केतनच्या हत्येची रंगीत तालीम केली। त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची याचीही तयारी केली। इतकंच नव्हे तर गुन्हा उघड झाला तर काय शिक्षा होईल याची सुद्धा माहिती ऑनलाईन सर्च केली होती। हत्या करून परतल्यानंतर ते व्हॉट्सअपवरून एकमेकांच्या संपर्कात होते। मात्र तिच्या वकिलांनी या आरोपावरच प्रश्न उपस्थित केले। हम फैक्ट्स को भी सामने लाएंगे कि जो ये FIR रजिस्टर हुआ इसके अंदर ऐसी क्या बात हुई कि एक्सीडेंटल डेथ के बाद जो है इसको मर्डर एंगल से देखने के लिए जो है प्रोसिक्यूशन या जो इन्वेस्टिगेटिंग एजेंसी है उसको लगा कि इसमें मर्डर एंगल हो सकता है, क्योंकि हमारे डिफेंस की तरफ से हमें नहीं लगता कि ऐसा कोई भी कॉन्क्रीट रीजन है इसको एक मर्डर ट्रायल के रूप में इसको चलाने के लिए। तो हम ये सारे एस्पेक्ट्स पे कल हम आर्ग्यू करेंगे और हम यही कोशिश करेंगे कि उनको जो है हमारी क्लाइंट को अब जो है जुडिशियल कस्टडी मिले ताकि हम बाकी का लीगल प्रोसीडिंग्स आगे बढ़ा पाए। फोटो काढताना तोल गेल्यामुळे झालेला अपघाती मृत्यू, नंतर तो घातपात असल्याचं धक्कादायकरित्या समोर येणं। आता त्या घटनाक्रमाचं रिक्रिएशन, पोलिसांकडून सर्व शक्यतांचा विचार करून सुरू असलेला तपास, दररोज होणाऱ्या धक्कादायक खुलाशांची मालिका याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता पुढे काय सत्य समोर येतंय, आरोप सिद्ध होतील का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। रशीद इनामदारसह पुण्याहून अशोक मोराळे आणि लोणावळ्याहून सागर शिंदे, पुढारी न्यूज।